अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि बरकातहू. श्रोते हो, माझ्याच व्हिडिओची वाट बघत होतात ना? वाटलंच मला. म्हणूनच खास तुमच्यासाठी आज अतिशय महत्त्वपूर्ण विषय घेऊन आले आहे. त्याआधी सर्वांना कळकळीची विनंती की व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला पटकन मिळतील. तसेच लाईक, शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका. चला तर अधिक वेळ न लावता 0 मिनिटात आजच्या विषयाला सुरुवात करूया. विषय आहे वाचाल तर वाचाल. श्रोते हो, वाचन छंद नव्हे, वाचन ही एक अभिव्यक्ती घडवणारी, स्वबुद्धीने कल्पकतेने सत्याचा शोध घ्यायला लावणारी कला आहे. माझ्या प्रिय श्रोतेगण हो, आज आपण याच वाचन संस्कृतीच्या लोप पावण्याची किंवा ऱ्हासाची कारणमीमांसा हाताळणार आहोत. एका प्रसिद्ध विचारवंताच्या मते, जेव्हा पुस्तकं रोडच्या कडेला विकू लागतील आणि पादत्राणे मोठमोठ्या शोरूममध्ये विकली जातील, तेव्हा समजावं की लोकांना पुस्तकी ज्ञानाची नव्हे तर खेटरांची जास्त गरज आहे. आणि खरंच आज अत्यंत खेदाने ही बाब नमूद करावी लागते की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात वावरणारे, अत्यंत प्रगल्भ समजले जाणारे आपण आज सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेलोत की प्रगल्भ लेखकांच्या अमूल्य लेखनाला आणि धार्मिक ज्ञान देणाऱ्या धर्मग्रंथाला धुळीत टाकून व्हॉट्सॲप आणि फेसबुकसारख्या अर्धवट ज्ञानकुंभात गुरफटत चाललोय. लहान, थोर, तरुण, वयस्कर सर्वच जण मिळालेल्या अमूल्य वेळेचा अपव्यय ह्या फाजील पोस्ट किंवा निरर्थक गोष्टी वाचण्यात तर करतोच, शिवाय आपल्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक जीवनाला खुंटवत आहोत. आज जरी ज्ञानशाखांचा विस्तार झाला असला, ज्ञान मिळविण्याची विविध साधने उपलब्ध असली तरी उपलब्ध ज्ञानाची तेजस्विता, त्या ज्ञानाने मिळणारी प्रगल्भता आपल्या शरीर व मनात वास करत नाही आहे. कारण हे ज्ञान आत्मसात करण्याची म्हणजे आपली मानसिकताच इतकी खुंटली आहे की ज्ञान मिळवणे म्हणजे नोकरी संपादन करणे आणि नोकरी मिळवणे म्हणजे मुबलक पैसा कमावणे. म्हणजेच कुठलंही ज्ञान असो, त्याचा फक्त आणि फक्त पैशाशी संबंध जोडून मानवाने त्या ज्ञानाची किंमत शून्य केली आहे. ज्ञान काय आहे? ज्ञान हा एक प्रकाश आहे. असा प्रकाश की जो आपल्या मन व बुद्धीला विचार करण्याची क्षमता प्राप्त करून देतो. आपल्याला सत्य आणि असत्य, खरं खोटं, वैध अवैध, नैतिक अनैतिक अशा सर्वच गोष्टीतील फरक समजून त्यानुसार आचरण करण्यास उद्युक्त करतो आणि आपल्यासोबत इतरांनाही अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्याची प्रेरणा प्रदान करून आपल्या आत्म्याला शांत व आनंदी ठेवतो. तेच खरे ज्ञान. एक काळ होता जेव्हा असं ज्ञान ग्रहण करण्यासाठी सर्वात मोठं माध्यम वाचन समजलं जायचं. वाचनासाठी हवी असलेली पुस्तकं प्रत्येक जिज्ञासू, बुद्धिमान, सृजनशील व्यक्तीची जीव की प्राण असत. आजकालची पिढी शालेय अभ्यासक्रमातीलच पुस्तके काय ती चाळत असावीत, अन्यथा तेही चालण्याचं धाडस स्मार्ट समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केलं जात नाही. जरी इंटरनेट हे ज्ञानकुंभ किंवा ज्ञानाचं महाजाल म्हणून ओळखलं जात असेल, तरी ह्या महाजाळात आजची पिढी अशी काही अडकली आहे की त्यातून बाहेर पडणे आता अशक्य दिसत आहे. साहजिकच जसजसा हा नाविन्याचा पसारा वाढेल तसतसा तो त्यात अधिक गुंतत जाईल. यातून स्वतःला सावरण्यासाठी एक प्रयत्न करता येईल, तो म्हणजे ह्या ज्ञानाच्या महाजाळात जितकं चांगलं त्याहून अधिक वाईट आहे. प्रत्येकाने जर अश्लील, निरर्थक, वायफळ, हास्यास्पद गोष्टी वगळून फक्त आणि फक्त शुद्ध ज्ञानाला प्राधान्य दिले तर वेळेचा अपव्यय न करता आपण या माध्यमातून सुद्धा प्रगल्भ व्यक्तिमत्व घडवणारे ज्ञान संपादन करू शकतो. वाचनाचा छंद जोपासणारे आजही आहेत, पण दैनंदिन जीवनाच्या क्लिष्ट होत चाललेल्या पद्धतीमुळे प्रत्येकाकडे वेळ फार कमी आहे. परिणामी ह्या कमी वेळेत थोडंफार ज्ञान ग्रहण करण्याची जरी त्याची मनीषा असली तरी बदललेल्या माध्यमामुळे तो वेळ एका क्लिक गणिक अनेक वाचनीय गोष्टी उपलब्ध असल्याने त्यातून नेमकं काय हवं हे शोधण्यात आणि दुसऱ्यांच्या चॅटिंग, कमेंट, व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरील निरर्थक पोस्ट हाताळण्यात घालवल्यामुळे फक्त गोंधळलेल्या मनाने रिकाम्या हातीच परतण्याशिवाय या वाचकाकडे पर्याय उरत नाही. पूर्वी चांगली पुस्तकं अक्षरशः शोधली जायची. आवडीचे लेखक आणि आवडीची पुस्तकं सापडली की ते संपेपर्यंत चघळण्याचं आणि प्राप्त ज्ञानावर अनुकरण करण्याचं वेडच जणू लागलेलं असायचं. ह्या पद्धतीने एक आणि एकच संवाद वाचक आणि लेखकाच्या दरम्यान होत असल्याने त्याचे मन, बुद्धी एकाग्रतेने ते ग्रहण करत असे. आता विकल्प इतके आहेत की मन व बुद्धीचा ताळमेळ एका ठिकाणी बसतच नाही. परिणामी वाचकाला समाधान, आनंद मिळण्याऐवजी ताण, अस्वस्थता आणि गोंधळलेली मनस्थिती मिळते.
खरं म्हणजे हा आजच्या पिढीचा फार मोठा लॉस आहे. कारण पुस्तकातून चरित्र घडतात, मोठमोठ्या विचारवंतांच्या, ज्ञानी लेखकांच्या लेखणीतून निघालेला शब्द न शब्द आपल्यासाठी प्रेरणेचा, आत्मविश्वासाचा, जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या जिद्दीचा झरा असतात. जीवनाचं ध्येय, उद्दिष्ट आणि प्रचंड सकारात्मकता निर्माण करणारी एक शक्ती असतात. त्यांच्या सहवासच जणू वाचकाला मिळत असतो आणि तो गुरुकिल्ली बनवून सुज्ञ विचारवंतांची एक पिढीच जणू घडवत असतो. म्हणूनच ग्रंथांना गुरुची उपमा शोभते. पुस्तकांऐवजी आजची पिढी ज्या सोशल मीडियातून ज्ञानार्जन करते त्यात मोठ्या प्रमाणात मसालेदार, अश्लील, निरर्थक, जातीभेदी, स्फोटक, अवैज्ञानिक, असत्य असे साहित्य चवीने चघळण्याची सवय या पिढीला लागते. परिणामी पुस्तकी ज्ञानासारखी समर्पकता आणि व्यक्तिमत्व घडवण्याची कुवत ह्या माध्यमात वाटत नाही. ह्या विषयाला हात घालत असताना मी स्वतःलाच प्रश्न विचारला की खरंच तू वाचलेलं शेवटचं पुस्तक आठवतं का? तर उत्तर शोधण्यासाठी 10 वर्षे मागे जावं लागलं. अक्षरशः पुस्तकी किडा असणारी मी आज पुस्तकातून खूप दूर झालेली आहे. आजही शालेय जीवन खूप चांगल्या प्रकारे आठवतं, जेव्हा आम्ही एक भाषण लिहिण्यासाठी कितीतरी पुस्तकं चाळायचो, आमच्यापेक्षा मोठ्या वर्ग सहकाऱ्यांशी चर्चा करायचो, गुरुजनांशी संवाद करायचो, घरातील गल्लीतील सुशिक्षित लोकांना थोडा मस्का मारून भाषण पूर्ण करायचो. आजच्या रेडीमेडच्या जमान्यात विद्यार्थ्याला ह्या सगळ्या दिव्यातून प्राप्त झालेल्या ज्ञानाची आणि अनुभवांची खरी मज्जाच मुळी समजणार नाही. SB शाळेत शिकत असताना रांजणी, जालना, औरंगाबाद असा D.Ed पर्यंतचा प्रवास अनुभवांनी भरलेला. वर्तमानपत्र चघळणं माझी सवय तर होतीच, शिवाय वाचन आणि भाषण माझा जीव की प्राण. शाळेत आम्हाला शनिवारी ग्रंथालयाचा 1 तास असायचा, ज्यात प्रत्येक विद्यार्थ्याला आवडीचं पुस्तक ग्रंथालयातून भेटायचं. ते 8 दिवसात मिळालेल्या फावल्या वेळेत पूर्ण करून पुढच्या शनिवारी वापस करणं बंधनकारक असायचं, नाहीतर फाईन. या स्तुत्य उपक्रमामुळे मला वाचनाची गोडी लागली. माझी भाषणं अधिक प्रभावी होऊ लागली. औरंगाबादला असताना जिथे कुठे पुस्तकांचं प्रदर्शन भरेल तिथे जाऊन पुस्तकं आणण्याचा छंद जोपासला. D.Ed नंतर कॉलेजमधून प्रथम येऊनही नोकरी लागली नाही याची मला यत्किंचितही खंत वाटत नाही, जेवढी खंत मला आज माझ्या संसाराच्या रहाटगाळ्यात पुस्तकं वाचण्यासाठी न मिळाल्यामुळे होते. माझ्या डोक्यात असलेला वाचनाचा किडा जणू कोमातच गेलेला. सध्या त्याला पूर्ववत करण्याचा प्रयत्न करते. आज वाचन या विषयावर चिंतन करताना समजलं, वाचाल तर वाचाल. खरंच आज मोबाईलवर तासनतास वेळ वाया घालवणाऱ्या तरुण पिढीला अतिशय कळकळीने सांगू इच्छिते की ज्या महाजालात अडकून आपण वेळ व आयुष्य वाया घालवत आहात त्याच ज्ञानकुंभातून असे ज्ञान मिळवा की एक सुज्ञ, ज्ञानी, विचारवंत समाज घडवण्यात आपला हातभार लागेल. खरं तर वाचन म्हटलं की रोज येणारा वर्तमानपत्राचा अंक देखील वाचकासाठी फस्त करण्याची जिन्नस. पण आजच्या वर्तमानपत्रांची गय देखील इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाहून निराळी राहिलेली नाही. तरी देखील चांगल्या गोष्टी शोधून त्यातून ज्ञान संपादन करणे हीच आजची खरी गरज आहे. आज जिथे राजकारण, समाजकारण आणि अर्थार्जन अशा सर्वच क्षेत्रात धार्मिकता आणून ज्याप्रमाणे समस्त मानवांची मने एकमेकांविरोधात कलुषित करण्याची षड्यंत्रकारी यंत्रणेची प्रलप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी धर्मग्रंथ उघडून अर्थपूर्णपणे वाचणे अगत्याचे ठरते. कोणत्याही धर्माविषयी आपलं मत नुसतं ऐकून बनवण्याऐवजी स्वतः त्या धर्मांचा शोध घेऊन अभ्यास करून मग आपली विचारसरणी ठाम करणे हे आजच्या प्रगल्भ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या मनुष्याचे लक्षण असायला हवे. धर्माला जाणायचं असेल तर त्या धर्माच्या धर्मग्रंथात डोकवावं लागेल, त्या धर्माच्या चांगल्या विद्वानांकडून त्याला समजावं लागेल आणि आपल्या हातात असलेल्या ज्ञानाच्या महाजाळात हे शोधणे फार सोपे झाले आहे. आज जिथे मोबाईलचा वापर करून मनामनात घृणा, द्वेष, मत्सर, धार्मिक उन्मादाचं विष पेरलं जातंय, तिथे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी ठरते की त्याच मोबाईलच्या माध्यमातून सत्य आणि असत्य का समजून घेऊ नये. आज आपल्यासमोर एका क्लिकवर प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ उपलब्ध आहेत. गरज आहे फक्त वाचन, मनन आणि चिंतनाची. तेव्हाच कळेल एकम ब्राह्म देवत्या नास्ते नैना नास्ते किंचन या ब्राह्मसूत्रातील श्लोकाचा अर्थ काय आहे. तसेच वेदामध्ये यजुर्वेदच्या अध्याय 32 श्लोक 3 न तस्य प्रतिमा अस्ति नेमकं काय सांगतंय. छंदोग्य उपनिषद सांगतो एकम इविदैत्यम
आणि हाच एकमेव निर्माता कुराणमध्ये समस्त मानवजातीला अतिशय लाडीकपणे सांगतो. यब्ना आदम इन्नी लका उहिब्बुन फबिहक्क अलैका कुल्ली मुहिब्बा. म्हणजे अरे माझ्या भक्ता, मी तुझ्याशी प्रेम करतो आणि तुला माझी शपथ, तू पण मला प्रेम कर. हे फक्त मुस्लिमांना संबोधून नव्हे तर समस्त मानवजातीला संबोधून अल्लाह बोलतोय. कुराण काय फक्त मुस्लिमांसाठीच वाचन करण्याचा ग्रंथ आहे? ग्रंथ समस्त मानवांसाठी आहे. गरज आहे फक्त त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची, वाचनातून त्या संदेशाला आत्मसात करण्याची. मग याने त्याने 4-2 ओळींचा चुकीचा अर्थ सांगून लावलेली आग निवळेल आणि अर्थपूर्ण वाचनाने समजेल की मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदोस्तां हमारा. धन्यवाद.